ज्यांचा अन्नदान या ठिकाणी संपन्न होणार आहे, लक्ष्मण तात्याराव जाधव, खंडूराम खंडूराम श्रीराम वाघमारे, श्याम दगडू वांड्रे, भागवत नंदकिशोर शेंडगे, अक्षय शिवाजी शेंडगे या 5 जणांचा 1 2 3 4 5 मंडळी यांचा वार्षिक नियमाप्रमाणे काल्याच्या या ठिकाणी पंगत संपन्न होते। श्रद्धांजली उभारून द्यायची का बसून द्यायची? शेवट आरती झाल्यानंतर आपण आपल्या गावातील एक अतिशय नामचिंतन करणारे आपले देवप्पा, त्यांचं नावही विठ्ठल होतं आणि अखंड त्यांचं नामचिंतन असायचं। साधना बी चांगली होती, अभ्यासही होता, परमात्म्याचं अखंड चिंतन त्यांनी केलेलं आहे। एक चांगली सात्विक प्रतीची व्यक्ती होती, परंतु प्रत्येकाची आयुष्य मर्यादा ठरलेली असते। जायचं हे नक्की आहे, पण कधी जायचं तनामध्ये अधिक काळात घालवलेलं आहे, त्यामुळं त्यांना आपण नंतर आरती झाल्यानंतर श्रद्धांजली या ठिकाणी देऊ। पंढरपूर करता त्यांना कोणाला काय द्यायचंय त्याने भागवत बाप्पाशी या ठिकाणी संपर्क करावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं। माता माऊलींनी विजेच्या सप्त्यामध्ये अन्नदाना करता भाकरी आणि चपात्या भरपूर दिल्या आहेत, त्यांना सर्वांना धन्यवाद। चाल म्हणायची असले तर सांगा। विठ्ठल जय जय